सर प्रथम सर्वांना नमस्कार। झोन 2 बद्दल मी तुम्हाला सर्वांना माहिती देतो। या गणपतीच्या दरम्यान एकूण 269 टोटल मंडळची मिरवणूक निघणार आहे झोन 2 मध्ये। आणि जे विसर्जन पॉईंट आहे ते मुख्यतः मी सांगतो की मुख्यतः एक गोरेवाराचे एक टँक आहे, ते मुख्यतः ते पॉईंट राहणार। नंतरचे पॉईंट आहे सेन्सिटिव्ह जे पॉईंट्स आहेत ते आता गिट्टी खदानमध्ये जाफरनगर एरिया आहे, तिथे मिश्र वस्ती आहे आणि मानकापूरमध्ये पण ते सेम परिस्थिती आहे। तर ते जे सेन्सिटिव्ह पॉईंट आहे त्याच्यावर आमचे जास्त लक्ष राहणार। बंदोबस्त बाबत मी तुम्हाला सांगतो की पोलीस स्टेशनपासून ते 193 टोटल अधिकारी आणि अंमलदारची बंदोबस्त दिलेली आहे। होमगार्ड आम्हाला 233 प्राप्त झालेली आहे आणि SRPFची एक प्लटून, ज्यामध्ये 2 सेक्शन गिट्टी खदान आणि 1 सेक्शन मनकापूर यांना दिलेले आहे। इन्स्ट्रक्शन जे मंडळ यांच्यासोबत आपण पोलीस स्टेशन स्तरावर किंवा माझ्या स्तरावर आपण मीटिंग घेतलेली आहे सर मंडळसोबत, आणि स्पेशली जे सेन्सिटिव्ह मंडळ आहे त्याच्यासोबत पण मीटिंग घेतलेली आहे। त्यांना स्ट्रिक्ट सूचना दिलेली आहे DJ बाबत, कारण की त्याचे जे टायमिंग जे असतात ते माननीय हायकोर्ट, माननीय सुप्रीम कोर्ट याचे गाईडलाईननुसार ते 10 वाजेपर्यंत आहे। आणि 4 दिवस जे माननीय कलेक्टर सर यांची जे खाली नॉईज पोल्युशन बाबत जे मीटिंग असतात त्यामध्ये त्यांनी 4 दिवस अंकी दिलेले आहे, ज्या दरम्यान ते 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ते DJ राहू शकतात। इतर इन्स्ट्रक्शन्स त्यांना दिलेले आहे की कोणतेही गुन्हा घडलेले नाही पाहिजे। आणि बरेचसे मंडळ असतात जे आम्ही मागे पण पाहिलेले आहे, ज्यामध्ये ते NDPSचे सबस्टन्स किंवा जुगार खेळतात, तर ते आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की ते हे सर्व चालणार नाही। आणि एक आम्ही पर्सनल रिक्वेस्ट केली आहे की ऑपरेशन थंडर, ऑपरेशन शक्ती जे नागपूर शहरमध्ये माननीय CP सरांनी ते चालू केलेले आहे, ते सर्व मंडळ यांनी त्याच्याबाबत खूप जनजागृती करणार। मी एक गिट्टी खदानमध्ये एक 51 फूटचे ते गणपती ते लावतात, त्यामध्ये पण आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की ते खूप मोठे बॅनर लावणार ऑपरेशन शक्ती आणि ऑपरेशन थंडर बाबत, आणि ते ट्रॅफिकचे पण अवेअरनेस तिथे देणार। शेवटची मी सर्व जनते यांना रिक्वेस्ट करतो की आम्हाला कोऑपरेट करा। जे काही समजा की तुम्हाला काहीतरी माहिती भेटतात, सेन्सिटिव्ह माहिती भेटतात,